नमस्कार. सुहासदारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण दररोज नवीन विषयावरती चर्चा करत असतो. आज आपण आतापर्यंत आपल्याला जे योग पाहिले आहे त्याच्यामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग अशी माहिती घेतलेली आहे. आज आपण करूया भक्तियोग. भक्तियोग हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना आवडणारा योग आहे. भक्ती म्हणजे पाथ ऑफ डिवोशन. भक्ती कशी करायची आहे? मीराबाईसारखी कृष्णावरती भक्ती केली, तिची राधेसारखी कृष्णावरती तशी भक्ती. नवविधा भक्ती. भक्तीचे 9 प्रकार आहेत, ते आपण जाणून घेऊया आता. पहिला प्रकार आहे श्रवण, ऐकणे. भागवत कथामध्ये आपल्या कथा सांगतात ते आपण ते ऐकतो. ते श्रवण आपण त्याच्यामध्ये ऐकण्याचं काम करतो. श्रवण. दुसरं आहे कीर्तन. ईश्वराचे नामस्मरण कीर्तन स्वरूपामध्ये. कीर्तनकार आपला एखादा हे करतो आणि त्याच्यावरती विस्तृत असं कीर्तन करत जातो आणि छानपैकी माहिती आपल्याला मिळत जाते. ईश्वरासंबंधी ईश्वर स्तुती. श्रवण, कीर्तन. स्मरणम. स्मरणम म्हणजे नामस्मरण. बरेच लोक नामस्मरण करतात, जपमाळा करतात. जपमाळामध्ये मग श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ किंवा अजून काही त्याच्यामध्ये जय श्री गजानन वगैरे असे त्याच्यामध्ये जप करतात, जेणेकरून श्री रामनामाचं जप त्याच्यामध्ये आणि एक मनःशांती मिळते. भक्ती आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला जागृत होते, भक्तिभाव जागृत होतो. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम. पाद्यसेवनम. पाद्यपूजा करणं. पाद्यपूजा म्हणजे आपण कुठलेही महाराज आहेत त्यांची पाद्यपूजा करतो किंवा गजानन महाराजांच्या मंदिरात आपण गेल्यानंतर त्यांच्या पादुकांची पूजा करतो. कुठे संत महात्मे आले त्यांचे पाय धुवून त्याच्यावरती आपल्याला छानपैकी कुंकाची रेषा आगता काढून त्याच्यामध्ये स्वस्तिक काढून त्यांची पाद्यपूजा करतो, पायापासून वगैरे त्यांचं पूजन करतो. स्मरणम, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम. लक्ष्मी आपले विष्णूचे पाय शेपताना त्याच्यामध्ये शेषनागावर बसलेले आहे असं आपल्याला दाखवलं आहे. म्हणून पाद्यपूजेचं महत्त्वसुद्धा फार महत्त्वाचं आहे. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम. अर्चनम. अर्चनम म्हणजे पूजेची थाळी घ्यायची, त्याच्यामध्ये मग तुपाचा दिवा आहे, निरंजन, त्याच्यानंतर अक्षता आहे, फुलं आहे आणि हे सगळं आपण त्याच्यामध्ये अर्चना करतो ईश्वराची. पण समजा आपल्याला ते जरी नसलं तर आपण मनाने सुद्धा आपण अर्चना करू शकतो. मनाने सुद्धा आपल्याला देवाची पूजा करते. काय नावाच्या स्वर्गीय बुद्ध्यात्मा प्रकृती स्वभाव करून यज्ञम सकल परिस्थिती नारायणी समर्पयामे. काया, वाचा आणि मन या तिन्ही गोष्टीने आपण आपले अर्चना करू शकतो. हे झाले आपले श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवनम, अर्चनम. नंतर वंदनम. आपल्याकडे संत पुरुष आले आपण नमस्कार करतो. आपोआप आपले हात जोडले जातात आणि पाया आपण त्याच्या नमस्कारा डोकं टेकवतो, कारण ते वंदनीय असतात. आपले माता पिता, आपले गुरु शिक्षक हे वंदनीय आहे त्याच्यामध्ये, त्याचं गुरुपूजन त्याच्यामध्ये. श्रवणम, स्मरणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम. दास्यम. सगळ्यात महत्त्वाचं आपण ईश्वराचे दास आहे, महत्त्वाचं आहे. परमेश्वराचे आपण दास आहोत. दासनामाचा हनुमंत नासे. सगळ्यात महत्त्वाचा दास म्हणजे हनुमंत. श्रीरामाची भक्ती केली. कधी हनुमंत आपल्याला असं बसलेलं दिसत नाही. त्या याच्यामध्ये एका हनुमान बैठकीमध्ये श्रीरामाच्या समोर नतमस्तक होऊन, तसं ईश्वरासमोर आपण नतमस्तक होऊनच बसायचं त्याच्यामध्ये. दास होण्याचे, ईश्वराचे दास. आपला मालक आहे ईश्वर, म्हणजे आपला मालक आणि आपण त्याचे दास आहोत त्याच्यामध्ये. श्रवणम, स्मरणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम. सख्यम. सख्य म्हणजे सखा, मित्र. आपल्या जुन्या ह्याच्यामध्ये मित्र म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांची जोडी मैत्री फार महत्त्वाची आणली. त्याच्यानंतर श्रीकृष्ण आणि सुदामा ही मैत्रीसुद्धा त्याच्यामध्ये फार महत्त्वाची मानली जाते. आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण घरात सुद्धा सांगू शकत नाही,
ते आपल्या मित्राजवळ सांगतो, आपल्या मित्राजवळ मन हलकं करतो. जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये काही मार्ग दिसेल. जेव्हा आपण हतबल होतो, तेव्हा आपला हा मित्र मदतीला धावत येतो. प्रत्येक ठिकाणी हा मित्र आपला धावत येत असतो. श्रवणं, स्मरणं, कीर्तनं, पारसनं, अर्चनं, वदनं, दास्यं, सख्यम आणि आत्मनिवेदनम. आपण पाहतो चर्चमध्ये आता 25 डिसेंबर झाला ना, आता छान मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला ख्रिस्ती. दर रविवारी ते याच्यामध्ये जातात, चर्चमध्ये जातात आणि तिथे कन्फेशन बॉक्स असतो. त्या कन्फेशन बॉक्सच्या समोर जाऊन आपल्या जे काही चुका झाल्या असतील त्याविषयी क्षमा मागतात. जैन लोकसुद्धा आपल्या भाद्रपद महिन्यामध्ये क्षमा मागतात जाहीररित्या, पेपरमध्ये आणि फोन करूसुद्धा. तर हे आत्मनिवेदन, जे काही आपलं झालेलं आहे, ईश्वराशी तद्रूप व्हायचं आहे. जे काही चूक झालेलं आहे, जे काही आपल्या हातून घडलं आहे, पाप पुण्य, चांगलं वाईट, त्याच्यामध्ये आपण सुद्धा मंदिरात जातो ना, तर त्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस आपण ईश्वराला प्रार्थना करतो, सांगतो की बा हे ईश्वरा, मला असा त्रास आहे, मला असं माझ्याकडून चूक झाली त्यावेळेला. अशा रीतीने हे आपलं आत्मनिवेदन म्हणजे सरेंडर असते. तो ईश्वरा आपल्याला पूर्णपणे समर्पित करायचं ईश्वराला. त्यावेळी आता श्रवण, कीर्तनं, स्मरणं, पादर्शनं, अर्चनं, वंदनं, सख्यम, आत्मनिवेदनम आणि दास्यम, अशी ही नवविधा भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये ईश्वराशी भक्ती करायची आहे. कोणत्याही प्रकारे भक्ती आपल्याला करता येते. हा भक्तिमार्ग आपल्याला, भक्तियोग हा भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे 3 प्रकारच्या भक्ती त्याच्यावर सांगितले. याच्यामध्ये भक्ती म्हणजे ईश्वराचं स्मरण करणं, ईश्वर तद्रूप होणं, ईश्वर स्वरूप होणं आणि ईश्वर आपल्या शरीरामध्ये आहे, प्रत्येका शरीरामध्ये आहे. ते शोधिशी मानवा रावळी मंदिरी, आहतो आपुला अंतरी शोधिशी मानवा. कबीराचा एक दोहा आहे, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूँ. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूँ. न मंदिर में, न मस्जिद में, न गिरजा में, मैं तो तेरे पास हूँ. त्या ईश्वराला ओळखायचा प्रयत्न करायचा. आपल्या स्वतःमध्ये योगेश कृष्ण आहे, ईश्वर आहे, विठ्ठल आहे, अनेक रूपामध्ये हा ईश्वर आपल्या शरीरामध्ये आहे. तर त्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा आपल्या याच्यामध्ये. असा हा भक्तियोग हा मार्ग आपल्याला अतिशय चांगला मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. आपण सुद्धा त्याचा आचरण करा भक्तिमार्गाचं. आणि ही माहिती आपल्याला कशा वाटली त्याप्रमाणे माझे यूट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे, त्यामध्ये लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दररोज आपण नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये. तर आपले ही जी माहिती इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. आपण वेळात काढून या सेशनला, सत्राला आपण उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे आपले धन्यवाद. आणि आता ओंकाराच्या उच्चारणात आपण 3 वेळा ओंकाराचा करू, डोळे बंद करू आणि समारोप करूया. हा चेहऱ्यावरती एक स्मितहास्य, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा आणि दीर्घ श्वास घेत पवित्रपणे ओंकाराचं उच्चारण करायचं 3 वेळा. लोका समस्ता
सुखिनः भवन्तु. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. परत एकदा आपल्या सगळ्यांचं धन्यवाद, अभिनंदन. परत भेटूया नवीन विषयासकट. तोपर्यंत अल्पविराम.